नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. उपवासाच्या दिवशी आपण गोडाचा पदार्थ बनवत असतो, प्रसाद म्हणून आपण गोड काहीतरी बनवत असतो. तर आजचा असाच हा प्रसाद आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी बारीक रवा, 7-8 इथे मी काजू कुटून घेतलेले आहे, 5 इथे मी घेतलेले आहेत खजूर, 1 कप दूध आहे, गरजेनुसार इथे गोड टाकणार आहे, खोबरं, वेलची लागणार आहे आणि गरम पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. गरजेनुसार आपण इथे तूप घालणार आहे. तर 1 मोठा चमचाभर मी इथे तूप अगोदर घातलेला आहे. अजून लागलं तर आपण घालणार आहोत. ते घट्ट तूप आहे. टीस्पूनने मोजलं तर 3 टीस्पून तूप मी इथे घातलेलं आहे. तूप व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं आहे. आपल्याला घालायचा आहे यामध्ये रवा. रवा आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला रवा इथे भाजून घ्यायचा आहे. गॅसवरती 2 ग्लास पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि रवा आपला भाजत आलेला आहे. 1 टीस्पून तूप मी इथे परत घातलेला आहे. रव्याचा कलर बदललेला आहे आणि वास खमंग सुटलेला आहे. तर असंच आपल्याला हा लो टू मिडियम गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे. खजूर मी आता रव्यामध्ये घालणार आहे. रव्यामध्ये छान ते गरम झाले की आपोआपच ते असे छान बारीक होते. तुकडे 2 ते 3 टीस्पून इथे खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं. तुम्ही जास्तही प्रमाणे इथे सुक्या खोबऱ्याचं घेऊ शकता. काजू सुद्धा आपल्याला आता इथेच घालायचे आहे छान ते. खजूर, खोबरं आणि काजू घालून आपण व्यवस्थित मस्त परतवून घेतलेलं आहे. 2 ग्लास पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. संपूर्ण पाणी आपल्याला यामध्ये घालायचं. मिक्स करायचंय व्यवस्थित. पाणी संपूर्ण बघा 1 मिनिट पण झालेला नाहीये. संपूर्ण रव्याने पाणी 2 ग्लास पाणी ऍब्झॉर्ब केलेलं आहे. गोडाचं प्रमाण बघा, तर जेवढा मी रवा घेतलेला होता तर त्याच्यापेक्षा कमी मी साखर घेतलेली आहे. तुम्ही इक्वल प्रमाणामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा अजून त्यापेक्षा 4 चमचे जास्त तुम्ही इथे घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स करायचंय. 1 कप दुधाचा वापर आपल्याला या प्रसादामध्ये करायचा आहे. 1 मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवू. गॅस कमी केलेला आहे. 1 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. रवा एकदम मऊसूत झालेला आहे. 2 ग्लास आपण इथे पाण्याचा संपूर्ण वापर केलेला आहे. 1 कप हे दूध आहे. गरम करून आणि हे रूम टेम्परेचरचं दूध आहे. भरून 1 कप दूध इथे मी घेतलेलं आहे. संपूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. या पद्धतीने हा प्रसाद करून बघा. अतिशय वेगळी आणि खूप छान टेस्ट याची येते. या पद्धतीने करून बघा. संपूर्ण व्यवस्थित मिक्स आपल्याला करायचं आहे. 1 मिनिट परत आता या प्रसादावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मिनिटभर झालेलं आहे. छान आपली वाफ इथे या प्रसादाला लागलेली आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी मी इथे घेतलेली आहे वेलची पूड. सगळ्यात मागून मी हे वेलची पावडर इथे घातलेली आहे. मिक्स करायचा आहे. मस्त मऊसूद अजिबात चिकट नसलेला हा प्रसाद आपला इथे तयार झालेला आहे. कुठल्याही उपवासाच्या दिवशी गोडाचा पदार्थ म्हणून तुम्ही हा प्रसाद नक्कीच करू शकता. प्रसाद आपला इथे तयार झालेला आहे. जेवढा हा थंड होईल तेवढा हा मऊ आणि दाणेदार मस्त तयार होतो. कुठल्याही उपवासाला गोडाचा म्हणून जर आपल्याला प्रसाद बनवायचा असेल तर हा नक्कीच तुम्ही गोडाचा पदार्थ प्रसाद म्हणून बनवू शकता. नक्की करून बघा. आजचा हा प्रसादाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असेच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.